शेतकरी नेते बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर सरकारचा मोठा निर्णय. शेतकरी कर्जमाफीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे झालेल्या शेतकरी आंदोलनानंतर राज्य सरकारने अखेर कर्जमाफीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर 30 जून 2026 पर्यंत ठोस निर्णय घेण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 29 ऑक्टोबर 2025 रोजी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर उतरले होते. शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्जमाफी द्या, अन्यथा महामार्ग मोकळा होणार नाही, असा इशारा दिला होता. या शेतकरी आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक तब्बल 30 तास ठप्प झाली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा बंदोबस्त केला. या आंदोलनात शेतकऱ्यांची प्रमुख मागणी काय होती याकडे एकदा नजर टाकूयात. सर्व प्रकारच्या पीक कर्जाची पूर्ण माफी, अतिवृष्टी आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत, बँकांकडून वसुली थांबवणे या मागण्या होत्या. या आंदोलनावर सरकारने तात्काळ काय प्रतिक्रिया दिल्या हे एकदा पाहूयात. आंदोलनामुळे प्रशासन आणि सरकारला तात्काळ हालचाल करावी लागली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सांगितले, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. कर्जमाफी संदर्भात पारदर्शक आणि व्यवहार्य योजना आखण्यासाठी समिती स्थापन केली आहे. तात्काळ संपूर्ण कर्जमाफी शक्य नसली तरी जून 2026 पर्यंत ठोस निर्णय घेतला जाईल. त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी तातडीने आर्थिक मदत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे पूर्ण करून मदतीचे प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहेत. यानंतर सरकारच्या निर्णयानंतर बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला. हा आमच्या संघर्षाचा पहिला विजय आहे. सरकारने समिती स्थापन केली हे स्वागतार्ह आहे. मात्र आमचा लढा तेव्हाच थांबेल जेव्हा प्रत्येक शेतकऱ्याचं कर्ज खऱ्या अर्थाने माफ होईल. श्रीमंत शेतकरी किंवा सरकारी नोकरी करणाऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देऊ नये. खरी मदत लहान आणि अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. या आंदोलनामुळे महाराष्ट्रातील शेतकरी प्रश्न पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. राज्य सरकारने समिती स्थापन करून पाऊल उचलले असले तरी प्रत्यक्ष कर्जमाफीसाठीची प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही. समितीचा अहवाल आणि त्यानंतरचा निर्णय शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा ठरेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शेतकऱ्यांचा विश्वास आहे की यावेळी सरकारकडून फक्त आश्वासन नव्हे तर प्रत्यक्ष कर्जमाफीचा निर्णय व्हावा हीच अपेक्षा आहे, असे बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.